पुण्यातील आणि जी काही जालना येथील वडीबुद्री या ठिकाणी ओबीसी संदर्भात जी उपोषणं सुरू आहेत त्या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळातील जवळपास 4 मंत्री जे आहेत ते या ठिकाणी भेटी देणार आहेत। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर ॲडव्होकेट मंगेश ससाने जे आहेत ते गेले 9 दिवस जे आहेत ते उपोषण करतात। या ठिकाणी आज सकाळी 11च्या सुमारास गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे भेट देतील, तर सायंकाळी 4च्या सुमारास छगन भुजबळ आणि उदय सामंत हे भेटी देतील अशी माहिती जी आहे ते आता सध्या समोर येते। आपल्यासोबत उपोषणकर्ते आहेत, नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आणि या जे शिष्टमंडळ येणार आहे त्यांच्याकडे त्यांच्या मागण्या काय असणार आहेत हे आपण जाणून घेऊयात। मंगेशजी, खरं तर गेले 9 दिवसापासून तुम्ही उपोषण करताय, काय सध्या तुमची मागणी आहे शिष्टमंडळाकडे? आमची शिष्टमंडळाकडे एकच प्राथमिक मागणी आहे। हा जो सगळे सोयरेचा जी अधिसूचना आहे त्याचा अध्यादेशात रूपांतरित करायचं चाललं आहे। आमचा त्याला तीव्र विरोध आहे, कारण की ओबीसी SC STच्या आरक्षणाचा अंत या सगळे सोयरेच्या अध्यादेशामुळे होईल, दाखल्यांचा काळाबाजार होईल आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल। तर आमची प्राथमिक आणि मुख्य मागणी ती आहे। आणि त्याच्यानंतर आमच्या आणखीन 4-5 मागण्या आहेत की जे दुबार जे सर्टिफिकेट्स घेतले जातात, म्हणजे EWSचे, ACBCचे, कुणबीचे, आणि जसं पोस्ट असेल तसं वापरलं जातात। तर आमचं मागणं असं आहे की प्रत्येक जातीचा दाखला हा आधार कार्डने लिंक करावा, त्याच्यामुळे डुप्लिकेशन होणार नाही आहे। त्यानंतर आमचं जनगणनेचा एक विषय, आमच्या ओबीसी महामंडळाला महाज्योतीच्या हॉस्टेलचा विषय, हे आमचे नंतरचे विषय। शिष्टमंडळ येते, खरं तर शिष्टमंडळाकडे तुमच्या मागण्या मान्य केल्यानंतर तुम्ही आज उपोषण सोडणार का, किंवा काय तुमची मागणी असेल प्रामुख्याने? अजून काल जी चर्चा झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली। सरकार आमच्या मागण्यांबद्दल आणि आमचे जे कन्सर्न्स आहे त्याबद्दल अत्यंत गंभीर आहे हे असं आम्हाला समजतं, आणि त्यासाठी सरकारचं हे एक सकारात्मक त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे आमच्याशी चर्चेचं, तर आज सर्व येऊन सरकारची भूमिका मांडतील। आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये आमचे ओबीसी नेते भुजबळ साहेब आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आहेत, TP मुंडे सर आहेत, त्याच्यानंतर पंकजाताई, धनंजय मुंडे, हे सगळे आमचे ओबीसी नेते आहेत आणि त्यांना नक्कीच आमच्या या प्रश्नांबद्दल गांभीर्य आहे, तळमळ आहे। त्यामुळं आमचे ओबीसी नेते पण त्याच तळमळीने आमची भूमिका मांडणार आहेत। तर हे सर्व आल्यानंतर आम्ही चर्चा करू आणि सरकारच्या काय भूमिका आहे, पुढची काय पावलं आहेत, त्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ। त्यांनी जर तुमच्या मागण्या मान्य केल्या तर आज तुम्ही उपोषण सोडणार का? नाही, ते आल्यानंतर ठरवू नक्की। त्यांनी कारण प्रत्येक मागणी वेगवेगळी, एका दिवसामध्ये कुठली मागणी अशी काय मान्य होऊ शकत नाही, त्याला वेळ लागतो, त्याला चर्चा व्हावी लागते। आम्हाला असं समजतंय की सगळे सोयरेबाबत सरकारची भूमिका अशी आहे की 29 तारखेला सर्वपक्षीय मीटिंगमध्ये त्यात आम्हाला उपोषणकर्त्यांना, ओबीसींना पण तिथं बोलवून सर्वपक्षीय मीटिंगमधूनच निर्णय त्याबाबत घेणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही याला एक सकारात्मक दृष्टीने पाहतो। कुठंतरी आमची दखल घेतली जाते, कुठंतरी आमचं म्हणणं ऐकलं जातं आहे। तर वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळी स्ट्रॅटेजी किंवा त्याला एक वेगळा टाईम असतो, एकाच दिवशी एकाच वेळी अशा सगळ्या मागण्या कधी कोणत्या पूर्ण होत नसतात, आणि तशी एवढी आडमोठी घेण्या इतपत आम्ही अज्ञानी पण नाही आहे। आम्हाला समजतं की प्रत्येक गोष्टीला काहीतरी एक प्रोसिजर असते। तर आम्ही बघू सरकारच्या कसं काय समोरचा प्रतिसाद आहे, सरकारचं म्हणणं काय आहे आणि सरकारने कोणत्या प्रकारे या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं आहे, आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ उपोषणाबाबत। सरकारच्या प्रतिसादानंतर आपलं उपोषण मागे घेण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ अशी भूमिका जी आहे ते या ठिकाणी मंगेश ससानींनी व्यक्त केली। त्यामुळे आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी आल्यानंतर कुठल्या प्रकारची भूमिका मांडतो ओबीसी आरक्षणासंदर्भात आणि एकूणच ज्या मागण्या आहेत उपोषणकर्त्याच्या त्या संदर्भात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.